नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि लोकसभा निवडणूक 2024ची जी पार पडली होती त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आणि एकूणच सगळ्या शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदी सरकारला मोठा झटका दाखवलेला होता। त्याच्यामध्ये विशेष करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तर एकजुटीने मतदान करून ह्या म्हणजे भाजपचे जे लोक होते यांना सरसगट झोपवलेलं होतं। त्याचा राग येऊन किंवा त्याच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या द्वेषातून किंवा कांदा उत्पादकांचा राग येऊन एकनाथ शिंदे यांनी आणि तत्कालीन राज्य सरकार जे महाराष्ट्रात होतं, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे त्याच्यात मुख्यमंत्री होते, तर ह्या सरकारने एक घोषणा केली की आपण आता कांद्याच्या भावाच्या स्थिरीकरणासाठी कांदा महाबँक स्थापन करणार आहोत। आणि कांदा महाबँक ही वास्तविक शेतकऱ्यांच्या फायद्याची नाही आहे, ही मोठ्या भांडवलदारांच्या फायद्याची आहे। त्याच्या अगोदर म्हणजे 5-10 वर्षापूर्वी ज्यावेळेस नरेंद्र मोदी 2014ला निवडणूक लढत होते त्यावेळेस ती कांदा उत्पादकांना चांगला भाव देणार होते असं त्यांनी जाहीर केलं होतं, परंतु त्यांचा म्हणजे जो रोख होता तो थोडा वेगळा होता। तो असा होता की त्यांनी शेतकऱ्यांना वास्तविक भाव दिला नाही, कारण त्याच्या अगोदर सुद्धा अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार या कांद्याने दिल्लीतलं राज्य सरकार आणि इथं जे केंद्रात सरकार होतं त्यांचं भारतामध्ये ते सुद्धा तेव्हाच्या कांद्यामुळं पडलं होतं। तर म्हणजे या कांद्याने ह्या भाजपला चांगलं परेशान केलेलं आहे। मग आता ह्या कांदा उत्पादकांचा त्याच्याकडं आपण चांगल्या दृष्टीने बघितलं पाहिजे होतं वास्तविक यांनी, परंतु कांदा उत्पादकांची खोड जिरवायची, त्यांचा काटा काढायचा, त्यांचा एकदाचा म्हणजे ह्या कांदा पिकाचा नायनाट करायचा, त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयत्न केले। जसं नाफेडसारखी संस्था बाजारात आणून नाफेडच्या मार्फत खरेदी केली, त्याच्यातून तोच माल परत बाजारात आणला ज्यावेळेस भाव वाढले त्यावेळेस, आणि शेतकऱ्यांचा भाव पाडण्याचा तो एक मोठी साखळी, त्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे। तर आता ह्या नाफेडने सुद्धा कांद्याचं जे शेतकरी त्यांचा म्हणजे हे होत नाही, त्यांची खोड जिरत नाही किंवा वास्तविक शेतकऱ्यांना कांद्याला भाव तर मिळालाच पाहिजे, योग्य भाव काही शेतकऱ्यांना मिळत नाही, 5-10 वर्षातून एकदा भाव मिळतो, परंतु शेतकऱ्यांना शेतमाल हा फुकटच विकला पाहिजे असं ह्या भाजप सरकारचं धोरण आहे। आता इथं काही लोकांना राग येईल तर तो तुम्ही राग तुमच्या खिशात ठेवा थोडा वेळ, परंतु सत्य ऐकून घ्या फक्त। तर म्हणजे शेतकऱ्यांनी शेतमाल हा फुकटच विकला पाहिजे असं यांचं धोरण आहे। याच्यासाठी हे वारंवार बाहेरच्या देशातून माल आयात करतात, निर्यात बंदी करतात, आता हे सगळं आपल्याला माहिती आहे। तर आपल्याला मूळ मुद्दा म्हणजे कांद्यावर बोलायचं आहे। तर ह्या लोकसभेत जे काही कांदा उत्पादकांनी याला झटका दाखवल्यानंतर यांच्या सरकारने म्हणजे एकनाथ शिंदे यांनी कांदा महाबँकेची घोषणा केली। तर कांदा महाबँकेची घोषणा म्हणजे नेमकं काय ते आपण समजून घेणार आहे, त्याचे काय फायदे काय तोटे। तर सगळ्यात पहिलं हे याच्या अगोदर लासलगाव इथं आण्विक म्हणजे अणु ऊर्जेचं रेडिएशन करून कांदा साठवायची प्रक्रिया लासलगावला आहे। त्याच्या अगोदर 2007मध्ये ती म्हणजे BRCचं जे सेंटर आहे ते राऊरी इथं नगर जिल्ह्यामध्ये राऊरी इथं 2007ला सुरू करण्यात आलेलं आहे। वास्तविक ह्या दोन्ही जे ठिकाणं आहे यांचं म्हणजे आउटपुट काय आलेलं आहे, याच्यातून किती फायदा खरोखर शेतकऱ्यांना तर काही त्याचा फायदा नाहीच आहे, वास्तविक ग्राहकांना काही फायदा झालेला आहे का, भाव स्थिरीकरण वगैरे झालं आहे का, याचं कुठलाही रिझल्ट आलेला नाही आहे, याच्यावर कुठलंही संशोधन झालेलं नाही। तरी पण आता यांनी हा घाट घातलेला आहे शेतकऱ्यांना म्हणजे खड्ड्यात घालण्यासाठी, शेतकऱ्यांची जिरवण्यासाठी, विशेष करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची। तर आता हे रेडिएशन करून कांदा साठवणूक करणारे, ह्या रेडिएशनमुळं कांदा फक्त 5% जे कोंब येण्याचं प्रमाण राहतं ते फक्त 5% थांबणार आहे। त्याच्यानंतर हे विकिरण करायला किंवा याचं रेडिएशन करायला या कांद्याला 1 किलोला 7 रुपये खर्च येणार आहे। म्हणजे 1000 रुपयाचे जर कांदे घेतले तर त्याला अधिक 7 रुपये, म्हणजे तो 1 किलो कांद्याचा खर्च म्हणजे 10 रुपयाचा जर कांदा घेतला तर त्याला 7 रुपये खर्च, म्हणजे त्या कांद्याची किंमत होणार आहे 17 रुपये। मग आता ह्या सरकारी पैशातून ही गोष्ट केली जाणार आहे। आता याच्यातून शेतकऱ्यांचा काही फायदा होणार नाही, उलट तो जो कांदा साठवला जाणार आहे तो रेडिएशन म्हणजे आण्विक ऊर्जा त्याच्यातून पास केली जाणार आहे। म्हणजे ते रेडिएशन म्हणजे प्रकाश असतो तो लाईट ज्याला आपण म्हणतो सायन्सच्या भाषेत, तो त्यातून पास केला जाणार आहे। त्याच्यामुळं
त्याचे ग्राहकांवर किंवा खाणाऱ्यावर काही परिणाम होणार आहे का याच्याबद्दल कुठलंही ठोस आणि मूलभूत संशोधन मात्र झालेलं नाही आहे. त्याच्याबद्दल सरकार कुठली माहिती देत नाही किंवा सरकार त्याच्याबद्दल कुठलं काही सांगायला तयार नाही. तर आता आपण सांगितलं की BRCचं लासलगाव आणि राऊरी इथं सेंटर आहे. आता याच्यात फक्त फायदे कोणते होणार आहे तर कोंब येण्याची प्रक्रिया थांबणार आहे फक्त 5% आणि वजनातील घट थांबवण्याची प्रक्रिया होणार आहे. म्हणजे वजन जे घटतं उन्हा कांद्याचं त्याची एक प्रमाण आहे ही ती कमी होणार आहे. पण त्याच्यासाठी रेडिएशन केल्यानंतर तो कांदा परत शीतगृहात म्हणजे शीतगृहात साठवावं लागणार आहे तरच त्याचं वजन कमी होण्याचं प्रमाण जे ते थांबणार आहे. त्याच्यानंतर आता ही जी महाबँक आहे ही सोलापूर, संभाजीनगर, नाशिक या 3 जिल्ह्यांमध्ये ही महाबँक स्थापन करणार आहे. आता वास्तविक ही खाजगी हा जवळजवळ 50 ते 60 कोटी रुपये ह्या एका महाबँकेला खर्च येणार आहे. रेडिएशन आणि शीतगृह परत ती प्रोसेसिंग वगैरे करणे त्या कांद्यावर याच्यासाठी 50 ते 60 कोटी रुपये खर्च येणार आहे एका महाबँकेला. तर त्याच्यासाठी प्रायव्हेट प्लेयर म्हणजे प्रायव्हेट जे काही भांडवलदार असतात त्यांना जर करायचं असलं तर त्याच्यासाठी सरकार 50% अनुदान देणार आहे. परंतु शेतकऱ्यांना कांदाचा बांधण्यासाठी मात्र सरकार फक्त 20% अनुदान देतं. वास्तविक शेतकऱ्यांची अशी मागणी की जास्तीत जास्त कांदा चाळी बनवल्या गेल्या पाहिजे आणि त्याला 50% अनुदान शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. म्हणजे शेतकरी जास्तीत जास्त कांदा चाळी बनवतील आणि कांदा साठवला जाईल आणि त्या साठवलेल्या कांद्याचा योग्य भाव शेतकऱ्यांना मिळेल. परंतु शेतकऱ्यांना 20% अनुदान आणि खाजगी भांडवलदारांना मात्र 50% अनुदान देण्याचं सरकारने जाहीर केलेलं आहे. आता ह्या ग्राहकांना या अणुऊर्जेचा काही परिणाम होणार आहे का ग्राहकांना किंवा खाणाऱ्याला याच्याबद्दल सरकारकडे कुठलं संशोधन नाही. ठोस किंवा मूलभूत असं कुठलं संशोधन नाही आहे. आता सरकार असं सांगतंय, मी एका चॅनलवर व्हिडिओ बघितला तो वास्तविक म्हणजे ही जी महाबँक आहे हिचं प्रमोशन करण्यासाठी किंवा हिचं वाहवा करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मी त्यांना बरेच प्रश्न विचारलेले आता त्याचं ते उत्तर अजून त्यांनी दिलेलं नाही 1 दिवस झाल्यानंतर. तर ही जी महाबँक आहे यांचा जो कांदा आहे हा सेंद्रिय पद्धतीचा असणार आहे किंवा याच्यावर कुठली केमिकल प्रक्रिया केलेली नाही आहे असं यांनी त्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. परंतु शेतकऱ्यांकडे जो कांदा आहे तो मात्र केमिकल पद्धतीनं साठवलेला आहे असं त्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. मान्य शेतकरी कांदा काढल्यानंतर तो 8 दिवस कांद्याच्या पातीखाली झाकून ठेवतो म्हणजे त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं म्हणजे तो साठवायला किंवा टिकायला 4-5 महिने योग्य असतो. मग अशा पद्धतीनं तो घरी आणला जातो. त्याच्यानंतर त्याचं सॉर्टिंग करून तो चाळीत साठवला जातो. तर चाळीत साठवित असताना शेतकरी डस्ट पावडर म्हणजे त्याच्यासाठी वापरली जाते कांदा खराब होऊ नये म्हणून. परंतु ती जी पावडर वापरली जाते ती कांद्याच्या वरून टाकली जाते किंवा त्याचा जो बाहेरचा भाग आहे त्याच्यावर साठवली जाते आणि जो कांदा पुन्हा आपण शेतकरी बाजारात विकायला नव्हतो त्यावेळेस ती पावडर बाजूला होती किंवा नष्ट नाही म्हणता येणार परंतु बाजूला होते. का बरं? कारण ती जी पावडर मारलेली असते त्याच्यावर त्या कांद्यावर ती त्या बाहेरच्या टरखलावर असते आणि ते टरखल कांदा भरीत असतं आणि ते बाजूला होतं आणि आत नवीन टरखल तयार झालेलं असतं. त्याच्यामुळं हे ग्राहकांना धोकेदायक नाही. शेतकऱ्यांनी जो कांदा चाळीत साठवलेला आहे त्याला जी पावडर मारलेली ही वास्तविक ग्राहकाला धोकेदायक नाही आहे कारण त्याचं टरखल हे निघून गेलेलं असतं चाळीत साठवलेलं टरखल किंवा त्याच्यावर 2-3 वेळा बाजारात 2-3 ठिकाणी त्याची हाताळणी होते त्याच्यामुळे ती पावडर त्याच्यातून पुसली जाते नष्ट होते. परंतु ह्या व्हिडिओत असं सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांकडे जो कांदा आहे तो केमिकलचा कांदा आहे म्हणजे पावडर मारलेली तो केमिकलचा आहे. वास्तविक ही एकदम चुकीची माहिती त्यांनी त्या दिलेली आहे आणि यांचा कांद्यातून पास झालेलं रेडिएशन कांद्यातून गेलेला प्रकाश आण्विक प्रकाश हा मात्र ग्राहकांना तोट्याचा नाही असं त्यात सांगितलेलं आहे. आता हे कसं त्यांच्या बुद्धीला पटलं हे त्यांनाच माहीत. महाबँक ही शेतकऱ्यांच्यासाठी फायद्याची नाही आहे कारण आता हे भांडवलदार लोक मोठे लोक किंवा सरकार ही कांद्याच्या मोठ्या प्रमाणात साठवणूक करणार आणि ज्यावेळेस कांद्याचे भाव वाढणार त्यावेळेस हे
मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये माल आणणार आणि शेतकऱ्यांना जो भाव मिळणार आहे चांगला तो मिळणार नाही आहे भाव. त्याच्यामुळं सरकारने आणि भांडवलदारांनी बाजारात हा कांदा ओतल्यामुळं शेतकऱ्यांना कमी भावात आपला माल विकावा लागणार आहे किंवा भाव पडणार आहे. तर अशा प्रकारे याच्यातले 2-3 प्रश्न असे का शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान दिलं पाहिजे कांदा साडीसाठी. रेडिएशनमुळं ग्राहकांना काही तोटा होतोय का, म्हणजे खाणाऱ्याला काही तोटा होतोय का, याच्याबद्दल माझा एक शेतकरी म्हणून किंवा एक ग्राहक म्हणून प्रश्न आहे का त्याचं काही ठोस आणि मूलभूत संशोधन रेडिएशनच्या बद्दल काही परिणाम खाणाऱ्यावर होतो का, याचं उत्तर सरकारने आणि जे कोणी असतील संबंधित त्यांनी दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, भांडवलदारांना मोठ्या प्रमाणात तुम्ही 50% अनुदान देण्यापेक्षा शेतकऱ्यांना अनुदान द्या. आणि ही जी बँक आहे ही फक्त भाव पाडण्यासाठी बनवली गेलेली आहे. याच्या अगोदर जे बनवलेल्या होत्या राऊरी आणि लासलगावला त्याचा काही रिझल्ट आलेला आहे का किंवा त्याच्यातून काही फायदा झालेला आहे का, याचं सुद्धा माहिती दिली पाहिजे. तरच ही महाबँक स्थापन केली पाहिजे. धन्यवाद. चॅनलला लाईक करा.